नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सोलापूर विधान परिषद बिनविरोध करावी, विरोधकांकडे संख्याबळाचा अभाव. विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण 616 मतदारांपैकी एकट्या भाजपकडे 450च्या आसपास मतदार आहेत. याशिवाय शिवसेना शिंदेची, अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीची संख्या जास्त आहे, तर विरोधकांकडे संख्याबळ नाही. त्यामुळे विरोधकांनी ही निवडणूक बिनविरोध करून इतिहास घडवावा असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. पालकमंत्री जयकुमार गोरे हे पंढरपूर येथे आषाढी वारी आणि महाराज मंडळींची भेट घेण्यासाठी आले होते. त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत गोरे यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी एकूण 616 मतदार आहेत. त्यापैकी एकट्या भाजपकडे 450च्या आसपास मतदार आहेत. याशिवाय महायुतीमधील शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची अशी मिळून संख्या मोठी होती, तर विरोधकांकडे संख्याबळ कमी आहे. त्यामुळे विरोधकांनी ही निवडणूक बिनविरोध करावी. मात्र टेंडर प्रक्रिया होऊन आषाढीनंतर बाधितांना योग्य मोबदला देऊन भूसंपादन होईल अशी माहिती गोरे यांनी दिली आहे. तसेच आषाढी वारी संदर्भात नियोजन सुरू आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा वारीला येणाऱ्या भाविकांना नवे तंत्रज्ञान वापरून चांगल्या सोयीसुविधा देणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं. करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.